नमस्कार. कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेलं इंग्रजीची शाळा हे सदर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. गेल्या 3 महिन्यापासून जवळपास 3 महिने होतील आता. गेल्या जानेवारीपासून सुरू झालेला हा प्रोजेक्ट, जानेवारी टू फेब्रुवारी, फेब्रुवारी टू मार्च आणि मार्च एंडिंग फेजला 2-2.5 महिन्यापासून चालू असलेला हा प्रोजेक्ट, तुम्ही सर्वजण त्याला देत असलेली दाद लक्षात घेऊन आम्ही सॅटर्डे स्पेशलचं सेशन तुमच्यासाठी चालू केलं. आणि पाहता पाहता प्रत्येक शनिवारचं सेशन ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 200, 250, 300, 350, 400, 500, 750, 1,000 लोक त्या सेशनला पाहायला लागली आहेत. हे सगळं चालू असताना जी लोक अभ्यासपूर्वक पाहतायत त्या लोकांना हिरमोड होऊ नये म्हणून आजचं सेशन आपण सकाळी चालू केलं होतं. स्ट्रीमिंगमध्ये काहीतरी टेक्निकल इश्यूज आला आणि ते रेकॉर्डच झालं नाही, म्हणजे ते स्ट्रीमिंग गेलंच नाही. आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच लोकांचे फोन आले, त्याच्यानंतर मला मॅसेजेस आले की सर सेशन असं सर सेशनचं काय. मग म्हटलं की आपण आता ते सेशन परत एकदा रेकॉर्ड करू आणि रेकॉर्ड केलेला कंटेंट आपण नक्की टाकूया. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की नाही खरंच सॅटर्डे स्पेशलच्या या सेशनला आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, तर त्यांनी आजचं हे सेशन बिलकुल मिस आउट करू नका. आणि मी सांगेल सुरुवातीच्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत याला नक्की पहा. याला कारण असं आहे की हा विषय थोडा वेगळा आहे, परंतु आजच्या समाज रचनेमध्ये आज भारतातील असलेल्या समस्यांवरती आपल्याला जर उत्तर म्हणून काही प्रवास करायचा असेल ना, तर तो या टॉपिकच्या माध्यमातून होऊ शकतो. मी फक्त माझा अभ्यास मांडतोय. मला माहित नाही की खरंच या गोष्टीला तुम्ही कितपत दाद द्याल किंवा तुम्हाला कितपत हा विषय रुजेल, तुम्हाला कितपत हा विषय समजेल. आय डोंट नो दॅट, पण मी प्रयत्न करतोय. स्पेशली मी सांगेल की ह्या सेशनला पाहणारी जी कोणी मंडळी आहेत ती अडल्ट असतील तर खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. शाळकरी मुलं असतील तर त्यांच्या कानावरती एक नवीन विषय पडेल. खूपच चिल्लेपल्ले असतील तर त्यांनी सॅटर्डेचं सेशन नाही पाहिलं तरी चालेल. मी सुरुवातीला सांगतो, कारण मला फक्त व्ह्यू वाढवायचे, तास वाढवायचे असं अजिबात नाहीये. तुमच्या उपयोगाचं असेल तर तुम्ही ते स्वीकारावं आणि नसेल तर आपले रेग्युलर सेशन चालूच आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, राईट. आजचा मूळ विषय आहे 6 तासांची ड्युटी किंवा 6 तासांचं आपण काय म्हणूया, 6 तासांचं काम म्हणूया, 6 तासांची ड्युटी काम. ओके, आपण असं कन्सिडर करूया. आता सध्या भारतामध्ये स्टँडर्ड लेवलवर जर पाहायचं झालं तर काही कंपन्या 8 ते 9 तासाचं काम करून घेतात. काही ठिकाणी 10-10 तास आहेत, काही ठिकाणी 12 तास कंपल्सरी आहे आणि काही ठिकाणी कधी कधी त्यांना 16 तास पण काम करावं लागतं. लक्षात ठेवा, कॅपॅसिटी आहे म्हणून मॅनपॉवर वापरायची याला काहीच अर्थ नाही. याला कारण आहे ती माणसं आहेत, मशीन नाही. मशीन कडून तुम्ही 2-4 घंटे एक्स्ट्रा काम करून घेतलं, त्याला पुन्हा ऑइलिंग केलं, सगळ्या गोष्टी केल्या, रिपेअरमेंट केली, चल जाएगा. पण माणसं आहेत, वी हॅव टू ट्रीट देम ॲज अन ह्युमन बीइंग. फाईन, राईट. आपण जेव्हा भारताचा विचार करतो तेव्हा आपण अशा पद्धतीचे सिच्युएशन आपल्याकडे पाहतो. जेव्हा आपण जगाचा विचार करतो तर यांच्यातल्या जवळपास 80% देशांमध्ये, विकसनशील राष्ट्र असतील, विकसित राष्ट्र असतील, राईट, याच्यामध्ये जवळपास 80% देशांमध्ये, त्यातल्याही 40% देशात सध्या 30 to 35 आवर वीकली या पद्धतीने काम घेतलं जातं. काही ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा आहे, 5 days वीक आहे ना. MNCs मध्ये बऱ्याच ठिकाणी 5 days वीक असतो. वीकेंडला लोक फिरायला जातात, स्ट्रेस रिलीफ करतात, पुन्हा येतात आणि कामाला लागतात. काही ठिकाणी विदेशामध्ये देखील
40 तासापर्यंतचं काम घेतलं जातं वीकली. काही ठिकाणी ते पण 45 तासापर्यंत पोहोचलेत. आपल्याकडे मात्र 48, 50, 55, 60, 70 वेळ प्रसंगी 80 तास आठवड्याला कामं करणारी लोक आहेत. ही रियालिटी आहे, तुम्हाला सांगतो. मग आपण म्हणतो की नाही भारतीयांची कॅपॅसिटी काम करण्याची खूप चांगली आहे. हो आहे ना. मग याचा अर्थ आपण कुठेही वापरावं, त्यांना कितीही वापरावं, अगदी त्यांना स्ट्रेस आला तरीही. तुम्हाला सांगतो वर्क लाईफ बॅलन्स वरती अख्खी दुनिया बोलते आहे. ग्राउंड लेवलवरती वर्क लाईफ बॅलन्स किती होत आहे हा प्रश्नचिन्ह कायम आहे. हा विषय मी तुमच्यासोबत का छेडलाय किंवा का घेतलाय, 6 तासांची ड्युटी, 6 तासांचं काम, हे कशासाठी घेतलंय, याला कारण आहे की आपल्या देशामध्ये वाढत चाललेल्या काही समस्या. बरोबर आहे. आज या देशामध्ये तरुण पिढी, जवळपास आपण म्हणतो की या देशाची 60%, 63%, 64% जनता ही तरुण आहे. पण या तरुणांना जर आपण हाताला काम दिलं नाही ना, काम, तर ही कुठल्या तरी वेगळ्या कामासाठी पुढे येऊ शकतात. लक्षात ठेवा, जर एखाद्या माणसाला दिशाच मिळाली नाही तर भरकटायला वेळ लागत नाही. आणि आज प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या अशा लाखो करोडो लोकांना दरवर्षी आशा असते की या वर्षी तरी माझ्या नोकरीचं चांगलं काम होईल, पक्क काम होईल आणि मला देखील रोजगार मिळेल. मग 200 जागांसाठी 2 लाख फॉर्म यायला लागलेत. मला त्याच्या कमाईबद्दल आणि याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. आपला तो भाग नाहीये. आपल्याला प्रश्नांवर बोलण्यापेक्षा प्रश्नांच्या उत्तरांवर बोलायला मला जास्त आवडतं. तुमचा काय प्रवास आहे मला माहित नाहीये, पण मला प्रश्नांवरती बोलण्यापेक्षा प्रश्नांच्या उत्तरांवरती बोलायला जास्त आवडतं. आणि म्हणून मी आज उत्तरांवरतीच बोलणार आहे. मला शासन, प्रशासन, लोकव्यवस्था या सगळ्या गोष्टींबद्दल नितांत आदर आहे. आपलं संविधान, मला नितांत आदर आहे या गोष्टीचा. परंतु तुम्हाला सांगू, काळानुरूप आणि गरजेप्रमाणे जर देश बदलला नाही, देशातील व्यवस्था बदलल्या नाहीत, देशातील प्रश्नांची उत्तरं जर शोधायचा प्रयत्न केला नाहीत, तर उत्तर मिळणारच नाही आहेत. एकीकडे आपण म्हणतो की हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारताचा 122वा 123वा नंबर लागतो. तुम्हाला सांगू, अख्ख्या जगापेक्षा भारतातले कैक लोक, भले उत्पन्नाने त्यांचं उत्पन्न कमी असेल, पैशाने त्यांचं उत्पन्न कमी असेल, पण आनंदाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगू, झोपडीत राहणारा माणूस पण आनंदी राहतोय. त्याला टेन्शन घेत नाही आपण जास्त. पण आता काय झालंय तुम्हाला सांगू, कामाचा व्याप एवढा वाढलाय की माणसं टेन्शन घ्यायला लागली आहेत. खरंच ना. म्हणजे एकाकडं शाळेमध्ये शिकवणारा टीचरला जेव्हा आपण जनगणना, जेव्हा आपण इलेक्शन, जेव्हा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींची कामं देतो, त्याचं शिकवण्यावरचं लक्ष विचलित होऊन जातं. तुम्हाला सांगतो, प्रेशर्स येतात त्याला. याचं ट्रेनिंग, त्याचं ट्रेनिंग, याचं ट्रेनिंग, त्याचं ट्रेनिंग, बरं त्याच्यातून पुढं मुलांचं नुकसान. चला, वेळ प्रसंगी अशी मॅनपॉवर पण वापरावी लागते, घ्यावी लागते, कारण ते सुशिक्षित आहेत, त्यांना 4 गोष्टी कळतात. मान्य आहे मला. पण मग माझं असं म्हणणं आहे, आपल्याकडे एवढी तरुण पिढी पडलेली आहे जी सुशिक्षित आहेत, तरुण आहेत, काम करू शकतात, द्या ट्रेनिंग त्यांना, आणा ना पुढं, द्या ना 2 पैसे त्यांना, पण फरक काय पडणार आहे. अनफॉर्च्युनेटली आपण ह्या गोष्टीवरती कधी विचार करणार आहोत हा प्रश्नचिन्ह कायम आहे. 6 तासांची ड्युटी ही संकल्पना कुठून आली? मिस्टर अनिल बोकील, राईट? अर्थक्रांती प्रतिष्ठान नावाचं एक प्रतिष्ठान आहे, जे एक NGO म्हणून काम पाहत आहे. मी पहिल्यांदाच हा विषय काकांच्या तोंडून, म्हणजे अनिल बोकील सरांच्या तोंडून ऐकला. माझ्या PhDच्या विषयामध्ये पण काहीसा भाग मी त्याचा घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून. परंतु मला जेव्हा ही गोष्ट समजून घ्यायची होती, जेव्हा आम्ही ते विचारलं काकांना की नेमके हे कसं आहे, तेव्हा सांगत असताना त्यांनी खूप सुंदर अॅनॉलॉजी माझ्यासमोर मांडली होती.
म्हणलं काका हे शक्य आहे का आपल्या इथं? तुम्ही जे म्हणताय ह्या सगळ्या गोष्टी 6 तासाची ड्युटी ब्युटी सगळे मानतील का, होतील का? कारण हे तर कुठे जगभरात इम्प्लिमेंट झालेलं अजून दिसत नाहीये. मग आपल्याकडे कसं होईल? तेव्हा काकांनी मला खूप छान अॅनॉलॉजी सांगितली होती. ती अशी आहे की एक अमेरिकेसारख्या देशामध्ये पण झाड लावलं जातं. असं एक फॉरेन कंट्री, अमेरिका म्हणून नाही पण कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये झाड लावलं जातं. भारतात पण झाड लावलं जातं. श्रीकांत काका सांगायचे की भारतात पण झाड लावलं जातं. अमेरिकेमधले झाड जास्त पाणी मिळतंय म्हणून सडून मरतंय, आणि भारतातलं झाड पाणीच मिळत नाहीये म्हणून सुकून मरतंय. लक्षात येतं बरं? ही अॅनॉलॉजी काय आणि याचा अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या. एका ठिकाणी पाणी जास्त होतंय म्हणून ते सडून मरतंय, एका ठिकाणी पाणी कमी पडतंय म्हणजे ते सुकून मरतंय. जिथं सडून मरतंय तिथं माणसाच्या वृत्तीत प्रॉब्लेम असतो, जिथं सुकून मरतंय तिथं व्यवस्थेचे प्रॉब्लेम्स असतात. आपल्या देशाचे प्रॉब्लेम वृत्तीचे नाही आहेत, आपल्या देशाचे प्रॉब्लेम व्यवस्थेचे आहेत. मग व्यवस्थेच्या प्रश्नांवरती व्यवस्थेनेच उत्तर काढावं लागेल. वृत्तीच्या प्रश्नांवरती आपल्याला वेगळ्या प्रकारची उत्तरं असतात. टाक पाणी टाक, काय फरक पडतो, टाक ना, सडू दे मरू दे, हे वृत्ती आहे. इथं पाणीच नाही ना हो पाईपाला, झाड वाढणार कसं? आपले प्रॉब्लेम व्यवस्थेचे आहेत, त्यांचे प्रॉब्लेम वृत्तीचे आहेत. आपल्याकडे वृत्ती फार चांगली आहे. कावळ्याला जरी एखादं जखम झाली पडला तो जमिनीवरती, तर आपण त्याला उचलून त्याला हळदीचं काहीतरी बोट लावू, त्याला बांधू, त्याला ठेवू, तर उडाला तर उडून जाईल, प्रयत्न करतो आपण. कुत्र्याला जखम झाली तरी आपण हळद लावणारी माणसं आहेत. खरंच माणसाला जखमा करण्या इतपत आपण पुढे सरकू का? नाही. आपले प्रश्न फक्त व्यवस्थेचे आहेत, त्यांचे प्रश्न वृत्तीचे आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं, लक्षात ठेवा, आणि एक फॉरेन कंट्रीज मधल्या एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं, राईट, एखाद्या माणसाने कर्ज घेतलं शेतकऱ्याने म्हटल्यापेक्षा, आणि ते जर तो फेडू शकला नाही तर तो म्हणतो साला या माणसाला संपवून टाकायचं, म्हणजे कर्ज द्यायचं काम नाही. इकडे माझा शेतकरी दुसऱ्याला संपवण्याचा विचार करत नाही, स्वतः संपून जातो, मातीत गाडून घेतो स्वतःला. आमचे प्रॉब्लेम व्यवस्थेचे आहेत, तिथं वृत्तीचे प्रॉब्लेम्स आहेत. वृत्तीच्या प्रॉब्लेमवरती वेगळे सोल्युशन्स आहेत, व्यवस्थेच्या प्रॉब्लेमवरती वेगळे सोल्युशन्स आहेत. आणि म्हणून सोल्युशन म्हणून 6 तासांची ड्युटी ही संकल्पना अनिल बोकील सरांनी आमच्या समोर मांडली होती. त्यातला काही भाग मी तुमच्यासोबत अजून 15-20 मिनिटं शेअर करणार आहे. समजून घ्या, खरंच हे असं आहे का? विचार करा, आणि खरंच वाटलं तर या संकल्पनेला अजून 2 माणसांसोबत शेअर करा, जेणेकरून या देशाचे मोठे मोठे सो कॉल्ड डिसिजन मेकर्स, राजकारणी, अर्थतज्ञ आणि त्याचबरोबर उद्योग जगतामधले जे काही महान हस्ती आहेत, यांच्यापर्यंत जर हा विषय गेला आणि ह्या देशामध्ये जर हा बदल घडला, तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही क्रांतिकारी बदलाच्या एका दिशेचे, एका कार्याचे भाग आहात, असं तुमचं पण नाव नक्की घेतलं जाईल. मला माझं नाव व्हावं यासाठी मी कामच करत नाही. मला माहिती आहे, काम मोठं करा, नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे ना? याच पद्धतीने आपल्याला करत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अँड आय होप दॅट की तुम्ही 100% ह्या विषयाला प्रॉपरली समजून घ्याल. बघा मी तुम्हाला काय सांगतोय. 6 तासांची ड्युटी का आणि याचा काय फायदा होऊ शकतो याच्यावरती आपण विचार करूया. आताच्या कंडिशनमध्ये जिथं 8 तास, 10 तास, 12 तास एखादा व्यक्ती काम करतोय ना, त्याला घरी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगू, तासभर कोणाशी बोलावं वाटत नाही. आपण जे वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो ना, त्याच्यामध्ये लाईफ संपलंय, त्याचं फक्त वर्क चाललंय. इकॉनॉमीच्या या रगाड्यामध्ये आपल्याला हे का करावं लागलं याची एक सुंदर अॅनॉलॉजी अनिल बोकील सर आम्हाला नेहमी सांगायचे. काका सांगायचे की श्रीकांत, हा एक रेल्वेचा रूळ आहे. हे महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो बरं का, हा रेल्वेचा रूळ आहे. इमॅजिन करा, माझं ड्रॉइंग काही फार चांगलं नाही आहे, राईट. येथे एक रेल्वेचं इंजिन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला एक डब्बा जोडलेला आहे, त्याच्यानंतर त्याला पुढचा एक डब्बा जोडलेला आहे,
असं करत 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 त्याला आणखी काही डबे जोडलेत आणि सगळ्यात शेवटी त्याला परत एक इंजिन जोडलेलं आहे. रेल्वेला दोन प्रकारचे इंजिन असतात. एक पुढचं इंजिन जे असतं ना, तर ते फक्त रेल्वेला ओढतं आणि मागचं इंजिन तेवढ्या स्पीडने त्याला पुश करत असतं, यासाठी की डब्यांमध्ये अंतर पडू नये, डिस्पॅरिटी पडू नये म्हणून. बरोबर आहे. अनिल वकील सर आम्हाला नेहमी सांगायचे, श्रीकांत हा जो पुढचा डब्बा आहे ना, हा आहे घरातले वडील, ज्याला आपण प्रगतीचा सिम्बॉल म्हणतो, की जे बाहेर जातात, काम करतात, पैसे कमवून आणतात आणि मग हा ए ला, मग ह्या बी ला, मग ह्या सी ला आणि त्यांची पत्नी वाईफ जी आहे तिला, या सगळ्यांना पाहिजे त्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. कारण तो प्रगतीचा सिम्बॉल आहे, तो बाप आहे घरातला. त्याने बाहेर जावं, काम करावं, सगळ्या गोष्टी आणाव्या. आणि दुसरा तो रोल म्हणजे ह्या आईचा, मागचा इंजिनचा डबा. तिने काय करायचं, मग भाऊ तुला पोहे, तुला शिरा, तुला उपमा, तुला हे, तुला ते या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम आईने करायचं. अशा पद्धतीची समाज व्यवस्था, समाज रचना या देशामध्ये होती. कारण तेव्हा भागायचं, जेवढं उत्पन्न होतं ना तेवढ्याच्यात भागायचं. म्हणजे माझ्या आईचं जेव्हा ती नोकरीला लागली शिक्षक म्हणून, तेव्हा 200-250 रुपये काहीतरी पगार होता. 200 ते 250 रुपये. मी आईला आता विचारतो, काय तुमचं कसं भागायचं? आई म्हणे, अरे भागावल्या जायचं. बरोबर आहे, भागायचं. पण त्या कालखंडात पण माझ्या वडिलांसोबत आईला बाहेर पडावं लागलं होतं, तेव्हा घर चालत होतं. आणि आताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती अजूनच अवघड आहे. राईट? बघा एक मिनिट. आताच्या परिस्थितीमध्ये ते अजूनच अवघड आहे. ते यासाठी की आता आपल्याला हे वडील जेवढे पैसे कमवत होते ना, जेवढे जेवढे शून्य होते त्याच्यासमोर, हे पैसे कमी पडायला लागले आणि आपण मागचा डबा काढला आणि इथं जोडला. आता दोन्ही इंजिन पुढे आले आणि भरपूर पैसे कमवायला लागले, याच्यामध्ये प्लस झाले. राईट? जोरात इंजिन धावायला लागलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं झालं. परंतु मागे एक डबा अमेरिकेला, एक डबा लंडनला, एक डबा कॅनडाला, एक डबा स्वित्झर्लंडला कधी शिफ्ट झाला ना कळलंच नाही आपल्याला. आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही एवढी प्रगती केली, तुम्हाला सांगतो विचारू नका. घर नावाची संस्कृती जी होती ना, जी जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर होतं, जी वृद्ध माणसांना घरात सांभाळायला आपली माणसं होती, हे सगळं संपून बसलो आपण आणि आपण त्याला प्रगती म्हणतोय. या सगळ्या गोष्टी काका आम्हाला खूप छान सांगायचे समजून अॅनॉलॉजीच्या माध्यमातून. हे 6 तासांची ड्युटी ही संकल्पना पण अशीच आहे. एक साधं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी आज असंच तुमच्याशी संवाद साधणार आहे, जे मला असं वाटतं की दॅट इज अ परफेक्ट वे टू गो फॉर. एक बँकिंग सेक्टर घेऊया आपण, की सध्या प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस आहे ह्या सेक्टरवरती, प्रचंड स्ट्रेस आहे. मी काही बँकांमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं ना, त्या माणसाकडे पाहिल्याच्या नंतर ते म्हणतात, सर अक्षरशः किस पडतो दिवसभर काम करून करून. साधं एक अॅनॉलॉजी सांगतो की बँकेमध्ये आपल्याला असं इमॅजिन करा की 2.5 CR जनता आज बँकेमध्ये काम करते. कर्मचाऱ्या सगट, त्याच्यानंतर ते शिपाया सगट, त्या ATM वाल्या गार्ड सगट, नंतर मॅनेजर, बँकर, कॅशियर, काय जे असतील ते क्लर्क, सगळे अशी 2.5 कोटी जनता काम करते. आता सध्या बँका चालतात 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत. थोडा स्ट्रेस जर आपल्याला बँकिंग सेक्टरचा कमी करायचा असेल, थोडा स्ट्रेस, तर त्या कंडिशनमध्ये आपण जर 6 तासांच्या 2 शिफ्ट केल्या, 8 ते 2 आणि 2 ते 8, अशा जर 2 शिफ्ट केल्या बँकेच्या, किती लोड कमी होईल. आणि जिथं 2.5 कोटी जनता आज काम करते, तिथं प्लस 2.5 कोटी जनता लागेल. एम्प्लॉयमेंटचा रेशो एकदम प्लस होऊन जाईल. कामाचा ताण डिव्हाइड होईल. ही माणसं 6 तास काम करून 2 वाजेनंतर घरी लेकरांना, बायकोला आणि घरच्या कामांना वेळ देऊ शकतील. ही माणसं दुपारून येणारी
ती सकाळी सगळं उरकून परत दुपारी येऊ शकतील व्यवस्थित पद्धतीने. किती गुण्या गोविंदाने हा देश पुढे सरकेल. मी फक्त बँकिंग सेक्टरचं एक उदाहरण घेतलंय. दुसरं इंडस्ट्रीचं घेऊया. मी तुम्हाला म्हटलं ना, मला प्रश्न मांडायचे नाहीयेत, मी उत्तरावर बोलतोय. मला माहित नाही हा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचणार आहे, पण याच्याने जर काम झालं तर ह्या देशाची अख्खी इकॉनॉमी फास्ट ट्रॅकवरती फिरायला लागेल. आपण जगाची महासत्ता व्हायला 10 वर्षे पण फार जास्त झाली एका इम्प्लिमेंटेशन. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे, सर लोकांची मानसिकता काम करण्याचीच नाही हो, इथं 8च घंटे लोक काम करा ना. व्यवस्था, तुम्ही वृत्तीवर शिफ्ट होत आहेत. साधं उदाहरण आहे, बस स्टँडला जेव्हा आपण जातो, बस स्टँडला गेल्याच्या नंतर आपण जेव्हा पाहतो की कुठं बसायला जागा आहे का, सगळ्या ठिकाणी पिचकाऱ्या मारलेल्या, नंतर काहीतरी घाण पडलेली, ते झाडे लटकलेले, घामाळलेले सगळे लोक तिथं, भानगडी विचारू नका. तिथं स्टॉल, तिथंच पुन्हा काहीतरी मुतारीची व्यवस्था, सगळ्या एकदम वाईट परिस्थिती असते. बरोबर आहे? म्हणजे विचारू नका. जो माणूस बस स्टँडवर जातो आणि एखाद्या ठिकाणी पिचकारी मारतो, तोच माणूस जेव्हा विमानतळावर जातो तेव्हा तो विमानतळाच्या बाहेरच त्याची पुडी खाडी बिडी काय असेल सगळं टाकून सगळं जाऊन टापटेप एकदम व्यवस्थित राहतो. तो थुकतो तिथे? अजिबात नाही. कारण तिथे व्यवस्था आहे ना. इथं व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे. आपलं म्हणणं आहे की वृत्तीचाच प्रॉब्लेम नाही. तोच माणूस जो इथं पिचकाऱ्या मारतो तो तिथे गेल्याच्या नंतर अजिबात काहीच करत नाही. याला कारण आहे फक्त तिथं व्यवस्था आहे, इथं व्यवस्था तशी नाही आहे. साधी गोष्ट आहे. एक माणूस सिग्नलवर उभा राहतो. सिग्नलवर उभा राहण्याचा क्रायटेरिया लाल दिवा हा नाही, तिथं मामा आहेत का पोलीस मामा तेवढाच क्रायटेरिया आहे. नसले का गाड्या काढल्या, मग ऍक्सिडेंट होऊन मेले तरी चालतील. बघा, जिथं सिग्नलवरती आपल्याला फक्त वेळ द्यायचा आहे, वेळ, तरी आपण थांबत नाही. तीच गाडी पुढे जाऊन टोल नाक्यावरती 100% थांबते. तिथं तर वेळही द्यावा लागतो आणि पैसाही द्यावा लागतो, तरी थांबतो आपण. का? कारण तिथं व्यवस्था आहे आडव्या दांड्याची, इथं ती नाही. माणसं वृत्तीच्या प्रॉब्लेमवरती कधी शिफ्ट होतात? जेव्हा व्यवस्था कमकुवत असते तेव्हा. व्यवस्था मजबूत असेल ना तर वृत्तीच्या प्रॉब्लेमवरती लोक शिफ्टच होत नाहीत. पण आपण असं म्हणतो की माणसांची वृत्तीच तशी हो. तुम्हाला सांगतो, माणसं कामच करत नाही हो. एकीकडे आम्ही 7-7 हजार कोटी रुपये आम्हाला कमी पडतात जलयुक्त शिवारच्या कामासाठी, आणि एकीकडे 13-13 हजार कोटी रुपये आम्ही दर महिन्याला वाटतो फुकट. कशी मानसिकता राहील? माझं म्हणणं आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी नका देऊ, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, तो ऑटोमॅटिक कर्ज फेडेल. बरोबर आहे ना? अरे हो द्या ना, 2,500 क्विंटल आहे ना गव्हाला भाव, 4,000 करा की 1,500 वाढवा ना त्याच्यामध्ये. 4,000 रुपये क्विंटल जर गहू केला तर शेतकरी माझा सदन होईल ना. प्रॉब्लेम काय? तो कर्ज फेडेल त्याच्यातून. पण सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, याच्यात कर्ज कोणाकोणाचे असतात ते जर काढलं आपण तर मग अवघडच आहे. सगळ्यांना दुःख वाटेल सगळ्यांना. आपला तो विषय नाही आहे. मुळात व्यवस्थेचे प्रॉब्लेम्स आहेत, व्यवस्थेमधून जर सोडवले तर प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. इंडस्ट्री 3 शिफ्ट मध्ये चालतात, 8-8-8. काही इंडस्ट्री 12-12 तासाच्या शिफ्ट मध्ये चालतात. आहेत काही इंडस्ट्री, खाली बघा, अभ्यास करा तुम्ही त्याचा. मी कुठल्याही इंडस्ट्रीचं नाव घेत नाही. काही इंडस्ट्रीमध्ये 12-12 तासांच्या ड्युट्या आहेत. याच्याऐवजी आपण 6-6 तासांच्या जर 4 शिफ्ट केल्या तर 25% एम्प्लॉयमेंट रेशो हा कदाचित इन्क्रीज होईल. कारण एक शिफ्ट वाढली ना. ज्या शिफ्टमध्ये जर 100च माणसं लागतायत, या शिफ्टमध्ये पण 100च माणसं लागतायत, या शिफ्टमध्ये 100च लागतायत, या शिफ्टमध्ये पण 100 लागतील. जे की फक्त इथं 33% वाढून होते. बरोबर आहे? 25% लोक आपल्याला इन्क्रीज्ड लेवलवर लागतील. प्रत्येक इंडस्ट्रीत 25% जर मॅनपॉवर भरावी लागली
बरोबर आहे की त्याच्यामध्ये ते बॅटरीचा इश्यू झाला होता, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मध्ये स्ट्रीमिंगचा प्रॉब्लेम आला असेल, हरकत नाही आहे. तर लक्षात ठेवा 25% जनता आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे. 25%. फक्त बँकिंग सेक्टर आणि इंडस्ट्री सेक्टरचाच विचार मी तुम्हाला सांगितला आहे. अजून प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं कुठं आणि काय काय लागेल याचा जर विचार केला तर आत्ताच्या कंडिशनमध्ये असलेली एम्प्लॉयमेंट ही समस्या कायमस्वरूपीची संपलेली असेल. बघा बरं, छोटासा बदल आहे पण काय मोठं देऊन जाणार आहे आपण कल्पना पण नाही करू शकत. अजून काय काय होऊ शकतं जर आपण 6 तासाची ड्युटी इम्प्लिमेंट केली तर काय काय होऊ शकतं हे थोडक्यात सांगतो आणि तुम्ही थोडा विचार करा याच्यावरती. आपण कधीतरी परत बोलणार आहोत पण समजून तर घेऊया. बघा, आपण वर्किंग टाइम कन्सिडर करू. वर्किंग टाइम दॅट इज 8 to 9 hours. आता आहे 10 hours, हे कुठे 12 तास आहेत सध्याच्या ह्याच्यामध्ये. जर ते 6 तास झाले तर काय काय फरक पडतो. नंबर 1, एम्प्लॉयची एनर्जी. एम्प्लॉयची एनर्जी जी आहे तर इथं तो कुठेतरी टायर्ड होतो, कुठेतरी थकतो दिवसभराच्या फेजमध्ये. आणि जर 6 तास जर ड्युटी असेल त्याला तर तो मोर एनर्जेटिक राहतो. तो जास्तीत जास्त एनर्जेटिक राहू शकतो. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी जर आपण पाहिली प्रोडक्टिव्हिटी उत्पादनशीलता जी म्हणतो आपण त्याला तर ती इथे ॲव्हरेज असते. इथे मात्र प्रोडक्टिव्हिटी ही हाय असते. कमीत कमी कालखंडात जोशपूर्ण काम करून माणूस पुढे सरकतो, पुन्हा दुसऱ्या कामाला लागू शकतो. लक्षात ठेवा 8 तासावरून 6 तासाची जर ड्युटी केली तर घरी आल्याच्या नंतर माणूस त्याचा छोटासा एखादा उद्योग चालू करू शकतो. आपण म्हणतो की चायनाच्या घराघरात उद्योग आहे, घराघरात उद्योग आहे. अरे वेळ काढून उद्योग मिळतो ना. आम्हाला जर वेळ मिळाला तर आम्ही पण आमचा दुसरा उद्योग चालू करू शकतो काहीतरी. कदाचित येणाऱ्या कालखंडात मी घरी आल्याच्या नंतर 5 लोकांना एम्प्लॉयमेंट पण देऊ शकतो. एवढी प्रोडक्टिव्हिटी माझ्यामध्ये असणार आहे जर 6 तासाची ड्युटी झाली तर. वर्क लाईफ बॅलन्स. इथं पर्सनल टाइमच मिळत नाही. आपण ज्याला म्हणूया लेस पर्सनल टाइम. इथं मोर पर्सनल अँड फॅमिली टाइम. इथं पर्सनल टाइम पण आहे आणि फॅमिली टाइम पण मिळणार आहे. कारण 6 तास काम केल्याच्या नंतर घरी मी माझ्या लेकरांना वेळ देऊ शकतो, बायकोला वेळ देऊ शकतो, आई वडिलांना वेळ देऊ शकतो, त्यांचा मेडिकेशनचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. लागलं तर मी 2 झाडांना पाणी घालू शकतो गल्लीमध्ये. टाइम एक्स्ट्रा आहे माझ्याकडे. हेल्थ. इथं स्ट्रेस आहे प्रचंड प्रमाणामध्ये. इथं बेटर मेंटल हेल्थ. इथं मात्र मेंटल हेल्थ चांगली राहू शकते तुमची. त्याच्यानंतर कंपनीचं आउटपुट जर पाहिलं आपण, आउटपुट ऑफ वर्क कंपनीचं, तर इथं स्टेबल आणि स्लो आहे. स्टेबल अँड स्लो. तर इथं मात्र इफिशियंट वर्क होईल. इफिशियंट वर्क एकदम चांगल्या इफिशियन्सीने. इथं सॅलरी फिक्स आहे सध्या. इथं कदाचित सेम पण राहील आणि थोडी कमी पण होईल. तुम्हाला सांगू, आम्ही काही मॅनेजर लोकांचा सर्वे केला आणि त्यांना असं विचारण्यात आलं होतं की आज तुम्हाला जे आहे तर 2-2.5 लाख रुपये मिळतात
त्यामुळे सर 14-14 तास काम होतो, 2-2.5 लाख रुपये मिळून करता काय? एखादा लाख कमी करा, पण आम्हाला 6 ते 8 तासाची ड्युटी ठेवा सर. खरंच तुम्हाला सांगतो ना, ते लय गरजेचं आहे. कारण आम्ही घरी वेळ देऊ शकत नाही, रोज चिडचिड होते, मुलांकडे लक्ष नाहीये, उपयोग काय या 2.5 लाख रुपये महिन्याचा? ही रियालिटी आहे. तुम्हाला असं वाटतं ना की नाही, तुम्ही जाऊन 4 लोकांना विचारून पहा कामाचा स्ट्रेस किती. ते म्हणतात काम 2 पैसे कमी द्या, पण कामाचा एवढा ताण देऊ नका. ते जर वर्कलोड डिवाइड झाला तर कदाचित 2 मॅनेजर तिथे काम करतील, लाख रुपयाचे, हरकत नाहीये. त्याच्यानंतर आपण जर एम्प्लॉयमेंट पाहिलं तर एम्प्लॉयमेंट इथं सध्या स्टॅग्नन्सी लेवल आहे, पण इथे इन्क्रीज होईल. आज माझ्या देशातल्या तरुण पिढीला जर हाताला काम मिळालं तर हा देश प्रगतीने पुढे जाईल का याची अधोगती होईल? प्रगतीनेच पुढे जाणार आहे ना, प्रश्नच नाहीये. अहो अनेक अशा गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो की वर्क प्रेशरचा जर विचार केला आपण तर इथं प्रेशरच प्रेशर आहे. इथं माणसं वर्क प्रेशर फ्री काम करू शकतात, लिटरली. आज मी माझ्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जेव्हा शिक्षकांना पाहतो ना, कीस पडतो घरी येऊन आयुष्याचा. खरंच तुम्हाला सांगतो ना, दिवसभराचा शीन येतो माणसाला, एवढा कीस पडतो, एवढे काम आहेत, एवढे प्रेशर्स आहेत. वी हॅव टू थिंक अबाउट दिस. वेळ बराच झालाय, मी थांबतोय आज. परंतु 6 तासाची ड्युटी ही जर या देशामध्ये लीगल प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट झाली तर तुम्हाला सांगतो या देशाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. विषय कसा वाटला हे नक्की कळवा. तुम्हाला जर असं वाटलं की एखाद्याला शेअर करायचं आहे तर नक्की शेअर करा, आणि या संदर्भातले कुठलेही विचार आले तर पॉझिटिव्हली पुढे या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.